जो स्वतःसाठी जीवन जगतो तो प्रभूच्या दृष्टीने मरत असतो, परंतु स्वतःसाठी जीवन जगता जगता इतरांसाठी देखील जीवन जगत असतो आणि इतरांचं जीवन फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. इतरांच्या जीवनामध्ये सुख शांती आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने अति मौल्यवान असतो. तो मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने अगदी महत्वाचा असतो आणि परमेश्वराची अफाट अशी प्रीती त्या मनुष्यावरती असते. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, जो आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, परंतु जो आपला जीव गमावेल तोच आपला जीव वाचवेल शेवटच्या दिवशी. आणि परमेश्वर त्याला तारण प्राप्ती करून देणार आहे, कारण त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वचनावरती मनन चिंतन करून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वचनाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी ते जीवन जगले. उदाहरणार्थ संत मदर तेरेसा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी ती जीवन जगली. नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी व यासारखे अनेक असे संत, थोर स्त्रिया, पुरुष की जे स्वतःसाठी जीवन जगले नाही, तर स्वतः जीवन जगत असताना इतरांचा देखील त्यांनी विचार केला आणि म्हणूनच परमेश्वराच्या दृष्टीने ती महान स्त्री आणि पुरुष बनले. आज देऊळ माता आपल्याला अशा एका फ्रान्सिस्कन संताचं उदाहरण देत आहे की जो केवळ स्वतःसाठी जगला नाही, तर आपलं संपूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्या एका व्यक्तीला दिलं. आणि परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वर कसा आहे त्याने आपल्या कृत्याद्वारे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. तो मनुष्य म्हणजेच मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे. हा फ्रान्सिस्कन बंधू, फ्रान्सिस्कन फादर, ज्याने अनेक अशा मॅगझिनद्वारे, ज्याची या पवित्र मरेवरती अगदी अढळ निष्ठा होती, त्या पवित्र मरेच्या मध्यस्थीने त्याने या जगामध्ये असणाऱ्या गुन्हेगाराविषयी, इनजस्टिस विषयी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. काही कारणास्तव त्याला पकडण्यात येते, त्याच्याबरोबर अजून देखील व्यक्तींना पकडण्यात येते आणि नाझी कॅम्पमध्ये त्याला टाकण्यात येते, परंतु त्याची सुटका करण्यात येते. त्यानंतर अजून एका 10 व्यक्तीला पकडण्यात येते, परंतु त्या 10 व्यक्तीला जन्मठेपाची शिक्षा दिली जाते. आणि ती शिक्षा अशी होती, त्या चेंबरमध्ये त्यांना ठेवण्यात येणार होतं, उपाशी त्यांना ठेवण्यात येणार होतं. एक पॉयझनस इंजेक्शन देऊन त्यांचा मृत्यू होणार होता. आणि त्या 10 पैकी एक व्यक्ती तो रडत होता, कारण तो बोलत होता की माझ्या घरी माझी 2 मुले आहेत, माझी पत्नी आहे, मला जाऊ द्या. परंतु नाझीवाले त्याला सोडण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा कोल्बे यांनी हा प्रसंग पाहिला आणि तो त्या शिपायाला जाऊन सांगतो की या माणसाला सोडा, त्या माणसाऐवजी मला अरेस्ट करा. मी त्या कॅम्पमध्ये जाण्यासाठी तयार आहे, मी त्याच्याऐवजी मरण्यासाठी तयार आहे. आणि शिपाई मॅक्सिमिलियन कोल्बे याचं म्हणणं ऐकतात, विनंती स्वीकार करतात, त्या माणसाला जाऊ देतात आणि त्याच्याऐवजी या मॅक्सिमिलियन कोल्बेला त्या तुरुंगामध्ये टाकण्यात येते, चेंबरमध्ये टाकण्यात येते. या 10 जणांना काही अन्न न देता तशाच ठेवले जातात. पुष्कळांचा मृत्यू होतो. जेव्हा ते त्या मॅक्सिमिलियन कोल्बेकडे येतात तेव्हा तो एका कोपऱ्यामध्ये तसाच पडलेला होता, प्रार्थना करत होता. हा मरण पावलेला नाही हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्याला एक पॉयझनस इंजेक्शन देण्यात येते आणि तेथे त्याला ठार मारण्यात येते. मॅक्सिमिलियन कोल्बे याने आपल्या एका छोट्याशा कृतीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे हे संपूर्ण नाझी लोकांना, संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं होतं. एका अनोळख्या व्यक्तीसाठी की ज्याचं लग्न झालेलं होतं, ज्याचे मुले बाळे होते,
त्याला मुक्त करून त्याच्याऐवजी स्वतः आपल्या प्राणाची आहुती दिली होती. खरोखरच ख्रिस्ताचं जिवंत आणि तंतोतंत अनुकरण मॅक्सिमिलियन कोल्बे यांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच फ्रान्सिस्कन या पुस्तकामध्ये त्याचं नाव जणू काही सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे. आज मॅक्सिमिलियन कोल्बेने प्रभू येशू ख्रिस्त अजून जिवंत आहे ही साक्ष संपूर्ण जगाला दिलेली आहे. त्या मॅक्सिमिलियन कोल्बेच्या विनंतीद्वारे आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती करूया. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो आपला कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहे, यावर आपण विश्वास ठेवूया आणि मॅक्सिमिलियन कोल्बे प्रमाणे इतरांची सेवा व इतरांवरती प्रेम करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.